एक ब्रेकिंग न्यूज आहे। डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंडेंनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न आणि औषध प्रशासन विभाग ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये FDAच्या पथकानं धडाकेबाज कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या बारंगामध्ये FDAच्या पथकाने ही कारवाई केली आहे। 2.5 कोटींची सडकी सुपारी जप्त करण्यात आली आहे। कोट्यावधी रुपयांची सडकी सुपारी जप्त केलेली आहे। काही लाखांची नाही, काही हजारांची नाही, तर 2.5 कोटींची ही सुपारी जप्त केल्याची माहिती आहे। केमिकल मिश्रित सडक्या सुपारीची तस्करी सुरू होती। पथकाने धडक कारवाई करत 2.5 कोटींची सडक्या सुपारीचा साठा जप्त केलाय। हॉटेल रामदेव या ठिकाणी उभे असलेल्या 3 संशयित वाहनांची तपासणी केली। त्यावेळेला या तिन्ही वाहनांमध्ये अंदाजे प्रत्येकी 30 टन रंग मिश्रित कीटक बाधित म्हणजेच लाल सुपारीचा सडका साठा या ठिकाणी सडक्या सुपारीचा साठा सापडलेला आहे आणि त्याच्यावर FDAने ही धडक कारवाई केली। टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। टँकर असोसिएशन आणि प्रशासनादरम्यानची बैठक निष्फळ ठरली। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीबाबत असोसिएशनची बाजू ऐकून घ्यावी, BMC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करावी, टँकर चालक, विहीर मालक आणि पाणी पुरवठादारांवर जारी करण्यात आलेल्या नोटिसींबाबत पुनर्विचार करावा, अशा मागण्या टँकर चालकांनी केल्यात। प्रशासनासोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्यानं टँकर चालकांचा संप सुरूच राहणार आहे। मुंबईत अनेक गृहनिर्माण संकुले, हॉटेल्स, रुग्णालय, मॉल आणि बांधकाम प्रकल्प मोठ्या प्रमाणावर खासगी टँकरवर अवलंबून आहेत। त्यामुळे हा संप लांबला तर शहरात पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण होऊ शकतं। त्याच्यानंतर आतून भरून टँकर जे पाणी भरायचं ते कंपाऊंडच्या आतमध्ये उभी ठेवून भरायचे, पण ते पण पॉसिबल नाही मुंबईला। आणि मेन प्रॉब्लेम हे आहे की हे पाणी पिण्यासाठी द्यायला लागेल। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये तुमच्या घराला आम्ही बोरवेलचं पाणी पाठवू, तुम्ही पिणार काय? नाही पिणार, कारण की ते पोर्टेबल नाही म्हणते। हे लोक म्हणते ते पाणी पोर्टेबल आहे आणि पिण्यासाठी द्यायचं। आम्हाला ऑफ रोड जायचं नाही आहे, पण ज्यांच्याकडनं आम्ही पाणी भरतो, ज्यांच्याकडनं आम्ही पाणी घेतो ते लोक घाबरलेत ना। हे जे नोटिसेस आले ते त्यांच्या विरोधात आलेत। आता समजा तुमची बोरवेल आहे, तुम्हाला जर नोटिसेस आले तर तुम्ही कशाला चालू ठेवणार? तुम्ही बोलाल ना की बाबा हे तुमचं काय आहे, पाण्यावाल्यांचं तुम्ही स्वतः बघा। तर ते नोटिसेस फक्त थांबवावे किंवा ह्याच्यावर काय कारवाई होऊ नये किंवा चांगला मार्ग मोकळा करावा की जोपर्यंत आम्ही काय मागितलं आहे की आम्ही फक्त नॉन पोर्टेबल पाणी विकतोय, पोर्टेबल आम्ही विकतच नाही। टँकर चालकांच्या संपाबाबत गिरगावकरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूयात। त्यांच्याकडनं पाण्याचा तो पण आता सोर्स आम्हाला होता, एकमेव पर्याय, तो सुद्धा ठप्प झालेला आहे। पालिकेने त्यांच्या ज्या मागण्या त्यांच्यावर बसून चर्चा करून तोडगा तरी काढण्याचा प्रयत्न करावा। अक्षरशः मेटाकुटीला आले तिकडे लोक। आता गिरगावच्या चाळीमध्ये मी स्वतः राहतो। त्या चाळीमध्ये सकाळी पाणी कमी झालं आहे, तिथून पाणी कमी झालं, ते टँकर लॉबी पण बंद आहे। एक टँकर जिथे 5,000ला भेटायचं तिकडे आता 13,000 रुपये लोक बोलतात आहे। म्हणजे लोकांचं नक्की चालू काय की मराठी टक्का गिरगावातनं कमी करायचा आहे की नक्की काय करायचं आहे ना मराठी लोकांसाठी? पाणी कमी आहे, मग आम्ही टँकरकडे वळलो। टँकरवाले डबल पैसे मागतात, डबल पैसे मागायला आल्यानंतर आम्ही बोलावतो टँकर तुम्ही इकडे बघा, इकडे ना लाईनीत टँकर लागले असत। टँकर काय? विहिरीतलं पाणी हे लोकांचं आहे, कारण की तेव्हा जेव्हा पाईपलाईन नव्हते तेव्हा चाळीतले लोक म्हणजे जुनं गिरगाव ते असे तर विहिरीतनंच पाणी काढायचे। आणि गावात जसं गावात आत्ताही काढतात तसे इकडे पण आधी ते विहिरीतनंच पाणी काढायचे। तर मला समजत नाही हे लोक असे मोर्चा करतात आहे की जसं की हे लोक रोज बनवत आहेत ते पाणी। हे कुठेतरी आहे ना, हे कमर्शलायझेशन अँगल आहे। पाणी नसल्या कारणाने खूप वेळा आम्हाला टँकर बोलवावा लागतो आणि आता टँकरने पण काहीतरी संप केलेला असल्या कारणाने तिथे पण आम्हाला आता इतका प्रॉब्लेम झालेला आहे। आणि प्यायचं पाणी पण टँकरद्वारे घेतलं ते उकळून घेणं पण, आणि त्यामुळे मग पोटाचे प्रॉब्लेम आणि पण येऊ शकतात आणि झालेले आहेत। तर हे सगळ्या समस्या गिरगावात आत्तापर्यंत कधीच भेडसावत नव्हत्या। तर मला असं वाटतं की लवकरात लवकर ह्या समस्यांचं निरसन होणं गरजेचं आहे। इतरांप्रमाणे मीही मुलासाठी जागा मागितली। दुसऱ्यांची मुलं राज्यसभा विधानसभेवर जातात, इतरांसारखा न्याय मलाही मिळावा अशी खतखत छगन भुजबळांनी बोलून दाखवली। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून भुजबळांचं नाव चर्चेत असताना अचानक राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा झाली आणि भुजबळांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली। यावरून भुजबळांनी जाहीरपणे खतखत बोलून दाखवली। विशेष म्हणजे
उदाहरणं देताना त्यांनी तटकरेंचाही उल्लेख केला. तर भुजबळ मला उद्देशून बोलले नसतील, कारण मी जनतेतून निवडून आलोय, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. तर राज्यसभेवर भुजबळांना न पाठवल्यानं त्यांच्या नाराजीच्या आगीवर फुंकर घालून ती आणखी कशी भडकेल, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिल्या. विरोधकांनी यावरून टोले हाणण्याची संधी साधून घेतली आहे. राज्यसभेवर जायचं आहे किंवा लोकसभेत जायचं आहे, पण 4-5 वेळेला आलेल्या ह्या संधी ज्या दुर्दैवाने काय हाती लागल्या नाही. तर मग यावेळेला जायचं का, तर म्हटलं जाऊ. परंतु अनेक ठिकाणी मकरंद पाटील मंत्री आहेत, त्यांचे भाऊ तिथे खासदार आहेत, सुनीत्राताई आहेत, जयवर्ती आहेत, शिंदे खाली आहेत, त्यांचे पुत्र वरती सगळी अनेक ठिकाणी तटकरेंचे तसं आहे. तर म्हटलं मलासुद्धा हा नियम लागू करून माझ्यासुद्धा मुलाला जे आहे मंत्रिपद द्या, मी राज्यसभेवर जातो. आता तो अन्याय काय आहे की चालायचं आता आणखी पुढे, आज नाही तो कल नाही तो क्या. मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ. शतरंज नहीं जानता है मुझे. ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळसुद्धा कसं करावं त्याचीसुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. पण भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलनी त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. आणि मी लोकांच्यातून निवडून आले. मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेतची निवडणूकसुद्धा निवडणूकच झाली, बिनविरोध झाली, हा भाग वेगळा. तर त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केलेत, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय. जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता तो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं.